तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आम्ही त्यातून प्रश्न विचारणार आहोत आणि तुम्हाला त्यावरती विचार करायला भाग पाडणार आहोत. सो व्यंगचित्र काय आहे हे आपण समजून घेऊया. व्यंगचित्रामध्ये दोन अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. 50-50चा मामला आपण एक आहे व्यंग म्हणजे त्यासाठी निरीक्षण लागतं आणि दुसरं आहे चित्र त्याच्यासाठी सराव लागतो. तर एक चित्रकार म्हणून घडत असताना प्रत्येक जण जो आहे तो लहानपणापासून पहिल्यांदा तर स्वतःच्या घरातल्या भिंती गिरवटायला सुरुवात करतो, तिथूनच सुरुवात होते आपल्या चित्रकलेची. आता हे तुमच्यापैकी किती जणांकडे मुलं किंवा नातवंड असतील तर ती पहिल्यांदा बघा भिंती रंगवायला सुरुवात करतात. आणि आमचं घर होतं रंगकामगारांचं, त्यामुळे आमच्या घरात एशियन पेंटचे डबे पडलेले असायचे, मोठमोठे ब्रश पडलेले असायचे, तर आम्ही घ्यायचो त्यानेच डायरेक्ट करायला सुरुवात करायचो. तर पुढे मला असं कळालं की ॲनिमेशन शिकू शकतो मी. मला असं वाटलं कार्टून बघतो आपण, ॲनिमेशन आहे ती वेगळा प्रकार ज्याच्यामध्ये तुम्ही कार्टून्सना हालचाल देताय, हालचाल करून ते जिवंत असल्याचा भास निर्माण करतात. तर आपल्या तुमच्याच गोरेगावचे VG सामंत सर ज्यांचे ॲनिमेशन इन्स्टिट्यूट होतं दादरला, त्याचं नाव, तर त्याच्यामध्ये मी 3 वर्षाचा ॲनिमेशनचा डिप्लोमा केला. तिथे माझं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग झालं. तर या दोन गोष्टी समजायला मदत झाली आणि आज मला खूप आनंद आहे की ते फाउंडेशन त्यांनी स्ट्रॉंग करून घेतलं. त्यांचे गिरीश राव सर इथे बसले. गिरीश राव सर धन्यवाद. तर गिरीश राव सर ॲनिमेशन क्षेत्रातलं मोठं नाव आहे. त्यांच्या पिढीमध्ये जेव्हा ॲनिमेशनची सुरुवात भारतात झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यापैकी अनेकांना अनेक हे गाणं आठवत असेल. एक त्याची या सरांनी त्या गाण्यामध्ये काम केलेलं आहे आणि सरांनी आमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग करून घेतलं. त्यावेळी कळालं की निरीक्षण किती महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला व्यंग पकडायचं असेल तर तुम्हाला निरीक्षणाची गरज आहे आणि चित्र करायचं असेल तर सरावाची गरज आहे. आता निरीक्षणामध्ये कसं आहे ना, मी सगळं बघत असतो. जाता येता कोण बसलंय, कोण कसं बोलतंय, कोण काय करतंय. म्हणजे आता मगाशी थोडंसं मी पेशंट जाताना बघत होतो तर प्रत्येक जणाची रिएक्शन होती की आतमध्ये काय चालतं. तर एक गृहस्थ गेले तर थोडेसे वजनदार होते, ते असे चालत होते. आता हे माझ्या नजरेने मी तिथून पण टिकलं. कोण येऊन पटकन कसं बघताय, कोणाचे हलून डोकी लागली, मध्येच काहीतरी ओरडलेलं वाचन जाग आली. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते माझ्या नजरेतून सुटत नाही. म्हणजे कसं असतं, एखादा माणूस सरळ चालतोय तर आपलं त्याच्याकडे फार लक्ष जात नाही, पण तोच माणूस लढत चालायला लागला तर तुमचं पटकन लक्ष जातं. ती विसंगती पकडतो आपण. सो प्रत्येकामध्ये तो गुण असतो विसंगती पकडण्याचा. तर पण निरीक्षणासोबत जेव्हा तुम्ही चित्राचा सराव करायला लागता तेव्हा तुमच्याकडे चित्रकार वेगवेगळे चित्रकार जाणार. तर आम्ही सरावासाठी काय करतो तर जे दिसेल ते रेखाटतो. म्हणजे आजही माझे आता अगोदर पॅड आणि पेन्सिल हातात असायचे, पेपर असायचे. आता त्याची जागा iPadने घेतली. माध्यम बदललंय तर आमचा सराव होत चालू आहे. सो अशा पद्धतीने काम करत असायचे. आता झालं असं, आता हे तुम्हाला व्यंग चित्राबद्दल सांगितलं. सो त्याच्यामध्ये या गोष्टी असतात प्रत्येक व्यंगचित्रामध्ये. आता पुढे जेव्हा मी तुम्हाला व्यंगचित्राबद्दल प्रश्न विचारेन किंवा दाखवेन ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये. काय तर कल्पना, एक सर्वात महत्त्वाची त्याच्यामध्ये एक आयडिया असते, एक कोर आयडिया. ओके. त्याच्यानंतर निरीक्षण की विसंगती कुठे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आशय, प्रेक्षकांना काय कळलं पाहिजे त्याच्यापासून, तो आशय असतो. अतिशयोक्ती, सर्वात महत्त्वाचं एक्झॅजरेशन, अतिशयोक्ती. म्हणजे आता तुमच्यापैकी जर एखाद्याला सांगितलं का पेपरवरती हे लिहून टाकवा तर तुम्ही असं लिहा, पण कार्टून ते असतं ना ते असं लिहितं. ओके. प्रत्येकाच्या आवाजामध्ये चालल्या बोलल्या वागण्यामधलं एक्झॅजरेशन आम्ही खेचणं करतो. आता मी अनेक वेगवेगळ्या कार्टून शोजवरती काम केलं. तुमच्यापैकी मला मोटू पतलू शो माहिती आहे. ओके. तर मोटू पतलू शो आहे, त्याचं मी स्टोरी बोर्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं. तर माझा भाग काही त्यातल्या आवाजांचा भाग नव्हता, पण ते करताना मी त्यातले आवाज सुद्धा टिपायचो. ओके. आणि नकल करायचो आणि ते रफ म्हणून वापरायचो. तर ते आवाज कसे असतात म्हणजे सामान्य माणूस बोलताना की म्हणून की आगे पेट वगैरे दिमाग की वक्ती नाही चलती मैं कुछ सोचो. पण जेव्हा ते मोठू बोलतो ओके. तर त्याच्यावरती मग पतलू हे म्हणणार की तो एक झाडा माणूस कसा बोलतो, एक पातळ माणूस कसा बोलतो, त्याच्या आवाजासोबत ते बदलतो. मग त्याच्या हालचाली बोलचाली सगळ्या गोष्टी बदलतात. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर जॉन द डॉग. सो त्याचं कसं आहे की अगोदरच एक्झॅजरेशनमध्ये आपला जॉनी लिव्हर बोलत असतो
पण जॉनी लिव्हरचा आवाज जर कार्टूनने केला, तो खेचला, कार्टूनने केला, कॅरिकेचरिस्ट केला, तर आपल्याला जॉबमध्ये काय राहून मिळेल. मग तो असाच होतो. ओके, सो कार्टून जे आहे, सो अशा पद्धतीने भेटतो. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे चिंगम, इन्स्पेक्टर चिंगम. तर तुम्हाला रजनीकांत माहिती, रजनीकांत शिवाजी गायकवाड. तर रजनीकांतचे जर तुम्ही चित्रपट बघाल, आपण बघायचं ते डबिंगमध्ये बघतो. डबिंगमध्ये पण तुम्ही साऊथच्या पिक्चरमध्ये बघाल तर भरपूर एक्झॅजरेशन असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे एवढं रजनीकांत 50-50 गुंडाला मारतो आणि त्याच्यावरती त्याचे डायलॉग असतात, बेटा छोड़ में तो सुअर है, शेर आगे रही है. ओके, तर त्याच्यामध्ये काय केलं तर त्यांनी ना तो आवाज चिंगम प्रमाणेच खेचला आणि त्यांना तो चिंगम मिळाला की ये चिंगम के चंद समझने के पॉसिबल बोलता ये पसा ये मेरे किसी ग्रह मेरे सर पे आया है. सो अशा पद्धतीने कसं इथे उभं कसं आहे, कसं त्याच्यात तो एक्सप्रेशन्स